हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल. तर इथे मिस्टरांनी सकाळीच आणले चिकन आणि मटन. इथे मिस्टरांना मटणामधलं काही समजत नाही. मी जसं बोललं तसं माझं इथे डोकं खराब झालं. मिस्टरांना म्हणते की अहो तुम्हाला तेवढं चिकन मटणामधलं पण काही समजत नाही का. आणि खरंच त्यांना ते समजत नाही. त्याने चिकन आणो किंवा मटन, मी पहिला पिशवी खोलून बघते व्यवस्थित आहे की नाही, आणि नसलं तर मग माझं डोकं खराब होत असतं. कारण भाजी चांगली असली तर ती बनवताना पण मजा येते आणि खाताना पण मजा येते. त्यानंतर केला मी इथे फोडणीचा राईस नाश्त्याला. मी इथे एकटीच घेऊन बसली आणि नाश्ता केला. त्यानंतर लागली मी इथे स्वयंपाकाच्या तयारीला. आज भाजीमध्ये आहे पनीर, आणि पनीर जे आहे मी इथे फ्राय करून घेतला आहे. आणि मला इथे लागली आहे भूक, म्हणून एक तुकडा घेतला आणि तो तुकडा गेला माझ्या पोटामध्ये. पनीरसाठी पटकन मसाला काढून घेतला, कढईमध्ये तेल टाकला आणि मसाला इथे फ्राय इकडून तिकडून फ्राय करून घेता. एकीकडे टाकला मी राईस, आणि एका तुकड्याने माझं पोट काही भरलं नाही. मग मी दुसरा पण तुकडा घेतला आणि तो सुद्धा खाऊन टाकला. स्वयंपाक झाल्यानंतर मी चिकन आणि मटण धुवायला घेतलं, आणि मी इथे डान्स यासाठी करत आहे. आज आमच्या सासऱ्यांचा बर्थडे आहे, त्यामुळे हे मटण चिकन आणलेलं आहे. मटण चिकन धुवायसाठी मला भरपूर वेळ लागतो, मी तुम्हाला गेल्या वेळेस सांगितलंच. आणि आता एक स्टेप मी तुम्हाला सांगायची विसरली होती की मटण चिकन पावसाळ्यामध्ये जर तुम्ही आणत असाल तर ते 2-3 पाण्याने पहिला साध्या पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर थोडंसं कोमट पाणी करून ते जे चिकन मटण आहे ते स्वच्छ करा. मी नेहमी तसंच करते. तो भाई लोग इधर बहुत आबाड़ आ गया और बहुत तेज बारिश होने वाली है, और शुरू भी है बारीक बारीक हल्की हल्की. और आज तू क्या नए नए कपड़े पहन के कहाँ जा रही रे. देखो बारिश का नमूना. बैरियस काय करत. बिट्टू स्कूल मधून आली आहे. जशी आली आहे तशी ती बावली घेतली आणि तिचा रुमाल घेतलाय आणि बसली इथे खेळायला. काय शिकवलं मग. जॉम्बी मेरा पैर छोड़ दो. छोड़ दो मेरा पैर. छोड़ दो. छोड़ दो. छोड़ दो. अगर सोडना. मैं तुझे लाल करूंगा. मैं तुझे लाल करूंगा. ये क्या है भाई. बिट्टू सोबत मजाक मस्करी सुरूच होती. तेवढ्यात मला आवाज आला बाहेरून की ऍक्सिडेंट झालाय. बाहेर जाऊन बघितलं तर असं काही घडलं. फोटो काढू दे मला. प्रेमान बोलून राहिला तुझा. मला काय उडवल्यावर भांडता काय तू माझ्यासोबत. एवढ्या गोष्टी करून राहिला. मी प्रेमान नाही बोलवलं. अबे दोघांची कशाला चूक आहे. ती बाई आहे तिकडून, तू इकडून घुसून राहिला. तू अशा भाषेत बोलतो का मग तू. मान्य कर ना चूक झाली म्हणून. असं चालवशील काय ऑटो मग. तू इथे दोघांचं भांडण जास्त वेळ काही टिकलं नाही. दोघांनी आपापसात आवरलं आणि आपापल्या वाटेने निघून गेले. वेलकम. बरं टाक मस्त चटई. जेवण करायचं, आराम करायचा. नाईट नाही झाली आहे आता. काहीच नाही होत. घरी राहू दे. ट्युशनला नाही जात. तयारी करून बिट्टू बसली आहे माझ्याकडे, आणि पाठीमागून मला मिस्टर म्हणतायत तू मला मुद्दाम तिखट भाजी दिली ना जी सकाळी झाली होती. मी म्हटलं खाऊन पिऊन तुमचं बरं असतं, भाजी तिखटच झाली ही झाली नाव. स्कूलमधून आलीस ना तू. मग आता छोट्या स्कूलमध्ये जाय, म्हणजे आता ते छोट्या ट्युशनला जायचंय तुला. मम्मीकडे. मम्मीकडे. मम्मी देते फटका. देऊ काय फटका. हा घे फटका. देऊ का अजून. तुझा मी बाहेर उभी राहते. हो चप्पल. ない。 आ? ない。 आ? ない。
चला चप्पल काही नाही मी उभी राहते बाहेरच. एप्रिल पासून बिट्टूला सुट्टी होती ट्युशनला, त्यामुळे मॅडम एवढा त्रास देत होती, म्हणत होती मला ट्युशनला नाही जायचं आहे. रडणं पळणं सुरू होतं. मग तिला इथे मी प्रेमाने समजावून सांगितलं आणि लाडीगुडी लावून मी तिला ट्युशनला नेलं. यानं ट्युशन इकडे कुठे निघाली. ती तिकडे पडते, इकडे जायचं ना आपल्याला. तिला सोडलं ट्युशन मध्ये आणि मी निघाली घरी. मी ठेवला, मी जरा व्हिडिओ काढला होता. मस्त पंजाबी लुक, छोटी बिटी घातली हातात हे, मस्त पंजाबी शूट, पंजाबी सूट शूट. गलत हो गया, वो मुझे बोलना था सूट और हो गया वो शूट. जेवत आहे आरू दादा जो आला स्कूल मधून. चला मी पण चेंज करते, मग भेटते तुम्हाला. जिथून सामान काढलं तिथेच नेऊन ठेवा, नहीं तो गालियां सुनने की किसी में हिम्मत नहीं है. तो हिम्मत नहीं, इसलिए जहां से निकाला वहां पे रख दो. काय आणलं दादूने? अरे बापे, छान आहे. का मारत होती ग तू? मारायलाच पाहिजे होतं तिला. काय झालं? बार बार केक काढत होती. अरे संध्याकाळी आहे ना बर्थडे, आता तुझ्यासाठी आण. त्यानंतर जाऊन ठेवला इथे आमच्यासाठी चहा. त्याच्यामध्ये काहीच नाही बेटा, किती उलट बनवतेस तू. काय त्यानंतर लगेचच लागलो इथे स्वयंपाकाच्या तयारीला. तर या कढईमध्ये चालू आहे मटणाची तयारी आणि चिकन मी मॅरिनेट करायला ठेवलं होतं सकाळपासून, ते पण मस्त मॅरिनेट झाले. त्यानंतर इथे चालू आहे मटणाची तयारी. या मोठ्या कढईमध्ये बनवलं मटण आणि दुसरीकडे छोट्या कढईमध्ये बनवत आहे मी सुक्कं चिकन. इथे सकाळीच आमच्या जेवणाचा जो बेत आहे तो ठरला होता. मांडे, सुक्कं चिकन आणि रश्याचं मटण असा बेत झाला होता. त्यानंतर मग मी मिस्टरांना फोन केला. मिस्टरांना विचारलं की मांड्यांचं काय झालं, तर त्यांनी मला अजिबात काही सांगितलं नाही. ते बोलले की हा फोन नंबर घे आणि फोन कर. मी म्हटलं मला काही जमणार नाही, ते तुम्हीच करा. मग मी फोन वगैरे काही केला नाही. इथे जाऊन पीठ मळवलं आणि मग इथे आमच्या दोघींचा खूप मोठा राळा झाला, जो मी अजिबात शूट केला नाही. त्यानंतर मग चपात्या जे तिने केल्या ते मला एकटीला खावं लागलं. तर मांडे नंतर आले आणि इथे माझ्या जाऊन खूप सारं पीठसुद्धा मळवलं होतं आणि चपात्या पण केल्या होत्या. मग त्या चपात्या मला एकटीला खावं लागल्या. मी एकटीने बसून इथे गपचूप जेवण केलं आणि भांडण झाल्यामुळे माझा चेहरा तुम्ही बघू शकता किती उतरलेला आहे. त्यानंतर मग ताईसुद्धा आल्या. ताईला पण बोलवलं होते बड्डेसाठी. तेव्हापासून ज्या गोष्टीची बिट्टू वाट बघत होती, शेवटी तो क्षण इथे आलायच. मॅडम स्टूलवरती बसूनच आहे की मी कधी केक कट करेन. हा केक 10 वेळ काढला तिने फ्रीज मधून, 10 वेळ. हा असं झालं. तर हे आहेत आमचे सासरे, जे तुम्हाला इथे दिसत असतील साईडला. त्यांचाच आज बर्थडे आहे 1 जुलै. हे आमच्या ननदबाई आणि नंदई. बिट्टूच्या हातात तलवार आहे, तयार आहे. आणि आर्यनच्या बाजूला जे उभे आहेत आता आमच्या ननदबाई, त्यांना टीका लावतील, ते आहेत माझे भाऊजी म्हणजे जाऊबाईचे मिस्टर. तर ही आमची सर्व फॅमिली एकत्र झाली आमच्या सासऱ्यांच्या बर्थडेसाठी. ते इथे छोटंसं सेलिब्रेशन आम्ही केलं. मी बनले इथे कॅमेरामॅन आणि ननदबाई लावत आहे सर्वांना इथे टीके. एकदम कमी लाव ना. तलवारच आहे आता. तलवार ससुराल की आरती वारो. बोला हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
त्यानंतर माझ्या सासऱ्यांनी सर्वांना केक भरवलं. बर्थडे तर त्यांचा होता पण ते सर्वांनाच केक भरवत होते. आज खूप दिवसानंतर नाही तर खूप वर्षानंतर आमची पूर्ण फॅमिली एकत्र आली आहे. त्यानंतर सर्वांनी एक एक करून त्यांना सुद्धा केक भरवला आणि इथे आमच्या ताईने त्यांच्या बाबासाठी आणलं होतं गिफ्ट. ही पॅन्ट नाही, हे शर्ट म्हणत आहे, टी शर्ट. त्यानंतर इथे आमच्या ननदबाईचा मुलगा डुग्गू आणि बिट्टू या दोघांची होती सुरू मस्ती. त्यानंतर केले आमच्या सासऱ्यांनी कपडे चेंज, जे मुलींनी आणला होता त्यांच्यासाठी शर्ट. मग इथे सर्वांनी फोटो वगैरे काढले मुलांसोबत, ताईसोबत, त्यांच्या मुलासोबत, ऑल फॅमिलीसोबत फोटो वगैरे झाले. तर मांडे आम्ही बाहेरूनच ऑर्डर केले होते, जे आता माझे मिस्टर घेऊन आले आहेत आणि मांडे एकदम गरम गरम आहे. आता सुरू आहे जेवणाची तयारी. आता सर्व एकत्र जेवण करणार. सर्व फॅमिलीने आज एकत्र जेवण केलं. आतूच्या घरून स्कूलला डायरेक्ट भेंडी पास्ता. चला आता उतरा, जाऊ द्या तुला. चला 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 चला. जा इथे फेरी मारून. बाय बाय बाय. गाडी आली गाडी. बाय. ती गेली आता, ती बघ गेली आता गेली. इथे झोपलेला आहे आर्यन आणि बिट्टू झोपायचं सोडून त्याला त्रास देत आहे. तर आजचा ब्लॉग इथे संपला. आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.